भगवंतांनी ज्या कामासाठी देह दिला तिकडे तो न वापरण्याला विरोध आहे. त्याला चिरंजीव समजून गाफील राहण्याला विरोध आहे. या नरदेहाच्या माध्यमातून नारायण होता येते. न होता वानर म्हणजे पशु होण्याला विरोध आहे. म्हणून समर्थ म्हणतात की विचारपूर्वक सत्य शोधून पाहिले पाहिजे. संसार टाका असे कोणत्याही संतांनी कधीही सांगितलेले नाही. संसाराची आसक्ती टाका असा त्यांचा आग्रह आहे. मागील आठवड्यात मला एक गृहस्थ भेटले. त्यांनी प्रचंड इस्टेट कमावलेली आहे. वृद्धपणाचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी एक निसर्गरम्य फार्म हाऊसही बांधले आहे. पण या फार्म हाऊसमध्ये त्यांना एकट्यालाच राहावे लागते. मुलगा अमेरिकेला आहे. बायको इच्छा असूनही जवळ राहू शकत नाही. डायबिटीज, ब्लड प्रेशर या रोगांनी घनिष्ठ मैत्री केलेली आहे. हाताने करून खावे लागते. भात करण्याशिवाय काही येत नाही व डॉक्टरांनी भात खाऊ नका म्हणून सांगितलेले आहे. रामनामाचे वावडे आहे. चांगल्या वाचनाची आवड नाही. यावर्षी आंबा किती होणार, कुठे व कसा पाठवायचा, एक्सपोर्ट कुठे करायचा याचे चिंतन चालू आहे. दुसरे दृश्य बघायला मिळाले ते असे. परिस्थिती वरीलप्रमाणेच, पण पैसे कोठे व कसे ठेवायचे हा विचार करता करताच डोळे मिटले गेले. तिसरे दृश्य असे दिसले की सर्व ऐश्वर्य आहे, पण कान व डोळे दोन्ही बाद आहेत. त्यामुळे कोणताही आनंद लुटता येत नाही. एकदा नामधारक कान व डोळे बाद झालेत याचाही फायदा घेऊन ब्रह्मानंदात बुडून जाईल. पण यासाठीच सत्य काय ते शोधले पाहिजे. शेवटी सर्व धडपड सुखप्राप्तीसाठी असेल व सुखप्राप्तीसाठी नाशवंत व दुःखमय गोष्टींची निवड होत असेल तर मात्र संतांचे अंतःकरण तिळतिळ तुटते. सर्व ऐश्वर्य आहे, पण इंद्रिये भोग भोगू देत नाहीत. कारण इंद्रियांकडून फक्त ऐश्वर्य मिळविण्याचे काम करून घेतले, त्यांना ते उपभोगू दिले नाही. हे शल्य एकीकडे, तर इंद्रियांना एवढे ढिले सोडले की अतिसेवनाने त्यांची क्षमताच संपली. म्हणून एकदा सत्य असत्याला मन साक्ष करण्याची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्यासी मन केले ग्वाही. ग्वाही म्हणजे साक्ष. तर या मनाने साक्ष काय दिली तर तुकोबारायांना मन म्हणाले, आयुष्यभर प्रपंच करून मी सुखी झालो असा म्हणणारा मला कुणी भेटलाच नाही व देहाने आयुष्यभर भोग भोगून आता माझी इंद्रिये तृप्त झाली आहेत, शांत झाली आहेत. भोग भोगून इंद्रियांची पोटे भरली, आता थोडा परमार्थ करू असे म्हणणारा देह मला भेटलाच नाही. तुकाराम महाराज म्हणाले की या मनाने त्रिभुवन हिंडून जे समक्ष पाहिले, अनुभवले, उघड्या डोळ्यांनी आंखोदेखा हाल पाहून साक्ष दिली आहे की मग आता पुन्हा हे खरे खोटे पडताळून पाहण्यासाठी आपले आयुष्य, आपला प्रपंच तसेच आपला देह कशाला पणाला लावायचा आहे. त्यापेक्षा जी साक्ष मनाने दिली आहे तोच अनुभव कधीही खोटे न बोलणाऱ्या माऊलींसारख्या संतांनी लिहून ठेवला आहे. मग तो स्वीकारायला काय अडचण आहे. या विचारांनी त्यांनी आपल्या जगण्याचे सोने केले व ते मरूनही जगले. आपण जगूनही मरतो असा हा सत्य विचार आहे. मग सुखच पाहिजे ना, तर ज्या ठिकाणी शाश्वत सुख आहे तिथे मिळेल. भाजी मंडईत सोने मिळणार नाही. जो स्वतः दुःखी आहे तो दुसऱ्याला सुख व आनंद देऊ शकणार नाही. जो आनंद स्वरूप आहे, जो सुखरूप आहे, जो अविनाशी आहे, जो येत नाही जात नाही, जो उदार आहे, देणे हा त्याचा स्वभाव आहे, कुणाचा द्वेष, मत्सर, निंदा, हेवा, स्पर्धा करीत नाही असा एकमेव परमेश्वरच सुखाचा विषय होऊ शकतो. सुखा लागी करीसी तळमळ, तरी जाय पंढरीसी एक वेळ असे तुकोबा म्हणाले. म्हणजे एक वेळ पंढरपूरला गेले
की सुखरूप होता येते. पंढरपूरचा रहिवासी, दीर्घकाळ पंढरीत राहणारा व सुखरूपतेचा अनुभव नाही. पंढरपूरची रोज ट्रिप करणाऱ्या कंडक्टर ड्रायव्हरलाही अनुभव नाही. असा सुखरूपतेचा अनुभव येत नाही. तर तुकोबांची पंढरी कोणती? तर काया ही पंढरी, आत्मा हा पांडुरंग, देह हीच संतांची पंढरी आहे. देह हीच संतांची अयोध्या आहे. या देहात रमणाऱ्या रामाचे ध्यान हाच सुखरूप होण्याचा मार्ग आहे असे संतांना वाटते. कारण ज्याचे ध्यान करावे मन तदाकार होते असा विज्ञानाचा नियम आहे. रामाचे ध्यान कराल तर मनाने रामरूप व्हाल. स्वरूपता भक्तीमध्ये भगवंत आपले रूप देतो म्हणतात. भगवंतांचे रूप म्हणजे सर्वांतर्यामी वसणारा आत्माराम सर्वांचा सारखाच आहे. व स्वरूप असो किंवा तो सुस्वरूप असो की कुरूप असो, आत्माराम सारखाच आहे. रामाच्या ध्यानाने ही गोष्ट समजल्यानंतर दुःखाला कारण जे द्वैत आहे ते मावळते व जो उरतो तो केवळ आनंद. हे ध्यान आणि रामाचे चिंतन केव्हा करावे? तर प्रभाती करावे. प्रभात समय म्हणजे ब्राह्ममुहूर्त. रात्रीच्या विश्रांतीनंतर सर्व इंद्रिये ताजी, टवटवीत, उत्साही असतात. वातावरणात शांतता, प्रसन्नता असते. ओझोन वायू विरळ असल्यामुळे तो प्रसन्न करतो व या काळात ग्रहणशक्ती जास्त असते. या काळात केलेली कोणतीही साधना, ती कलेची असो वा जीवनकला असणाऱ्या अध्यात्माची असो, अधिक फलदायी ठरते. अशा रामाची साधना करण्यामुळे, रामाला समर्पण झाल्यामुळे वेळ वाया गेला असे समजण्याचे कारण नाही. उलट तेवढाच वेळ भक्त सत्कारणी लागला असे समजावे. कारण प्रभू रामचंद्रांची अशी भक्ती केली तर प्रभू राम हे भक्तीचे ऋण मानतात व ऋणातून मुक्त होण्यासाठी संकटकाळी कोणत्या ना कोणत्या रूपात साधकाला मदत करतात. आपण फक्त म्हणतो देवासारखे मदतीला धावलात, पण त्यांच्या अंतर्यामी प्रवेश करून भगवंत भक्तीचे ऋण फेडत असतो ही जाण आपल्याला नसली तरी हे आपले अज्ञान कबूल करून संतांनी स्वानुभवातून व निस्वार्थ बुद्धीने जनहिताच्या कळकळीने जे विचार मांडले आहेत ते स्वीकारण्यात आपले तर नुकसान नक्कीच नाही. एवढा समजूतदारपणा दाखवायला काय हरकत आहे? मग केवळ समर्थांची आज्ञा म्हणून प्रभातसमयी रामचिंतन करूया. हरिओम श्रीराम.